नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सध्याच्या मायक्रो फॅमिलीच्या जगात अर्थातच विभक्त कुटुंब पद्धतीच्या जगात एकत्र कुटुंब पद्धती फार क्वचित पाहायला मिळते नाही का? मग अशाही परिस्थितीमध्ये मुलांना कुटुंबाची जाणीव होण्याच्या उद्देशाने 15 मे हा दिवस जागतिक कुटुंब दिवस म्हणून पाळण्यात येतो. खरं तर कुटुंब म्हणजे नाती किंवा एकमेकांशी नाती असलेल्या माणसांचा समूह असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि आजच्या याच दिवसाचं औचित्य साधून आपण एका महत्त्वपूर्ण अशा विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. जागतिक कुटुंब दिनानिमित्ताने आजचा आपला विशेष कार्यक्रम महिला आणि बाल विकासाच्या विविध योजना या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आहे मुंबई येथील जीवन संवर्धन फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष सदाशिव चव्हाण सर. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेचे सहाय्यक आयुक्त विजय क्षीरसागर सर. सर नमस्कार. नमस्कार. आपलंही सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. धन्यवाद. नेमकं महिला आणि बालविकास म्हणजे काय किंवा या अंतर्गत कोणत्या योजना आहेत किंवा आपल्याला असा सुद्धा अनुभव येतो की आपल्या सोसायटीच्या खाली म्हणा किंवा देवळात किंवा रस्त्यावर आपल्याला अनेकदा मुलं दिसतात. त्यातली काही मुलं अनाथ असू शकतात किंवा काही परिस्थितीमुळे गुन्हेगारीकडे सुद्धा वळलेली असतात. या मुलांचं पुनर्वसन नेमकं कसं करायचं? मुद्दे अनेक आहेत आणि याच मुद्द्यांचा विचार आपण आजच्या भागात करणार आहोत. कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहेच, महत्त्वाचा विषय आहे, वेगळा विषय आहे. त्यामुळे या विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. दोघांचं पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते. अगदी सुरुवातीला म्हणजे महिला आणि बालविकासाच्या ज्या योजना आहेत या महत्त्वपूर्ण विषयावर आपण बोलतो आहोतच. पण आजचा जो दिवस आहे 15 मे जागतिक कुटुंब दिवस, कुटुंब म्हणजे समाज व्यवस्थेचा पाया आहे असं आपण म्हणू शकतो आणि आपलं समाज हे सुद्धा एक कुटुंबच असतं असंही आपण म्हणू शकतो. तर अगदी सुरुवातीला मला दोघांकडून सुद्धा जाणून घ्यायचंय की या दिवसाविषयी काय सांगाल. सर आपण सुरुवातीला मी सांगतो की जगामध्ये कुटुंब पद्धत जी आहे ती सध्या लोप पावत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये कुटुंबाची एक भावना निर्माण व्हावी. एखाद गोष्ट जर कधी लोप पावत चालली तर त्याच्यावर अवेअरनेस निर्माण व्हावा म्हणून एखाद्या दिवसाचं औचित्य साधून आपण तो दिवस साजरा करत असतो. आणि त्याच्यामुळे हा दिवस जो आहे तर कुटुंबाबद्दल समाजामध्ये जागृतता निर्माण व्हावी, समाजाने कुटुंबाबद्दल विचार करावा म्हणून हा दिवस साजरा केला जातो असं मला वाटतं. खरंय. जसं तुम्ही म्हणाल तसं की एक जागरूकता होण्याच्या उद्देशाने हा दिवस आहे आणि या दिवसाचं औचित्य साधूनच आपण या कुटुंब व्यवस्थेचा पुन्हा एकदा म्हणजे एकत्र कुटुंब व्यवस्थेचा किंवा नाती जपण्याचा स्वीकार करायला पाहिजे असं आपण म्हणू शकतो नाही का सर? आपण काय सांगाल सर या दिवसानिमित्ताने? कुटुंब संस्था ही व्यक्तीच्या सामाजिकरणामधली सर्वात महत्त्वपूर्ण संस्था आहे. म्हणजे व्यक्तीच्या गर्भधारणेपासून ते व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत सामाजिककरणाचे वेगवेगळे टप्पे असतात. या टप्प्यामध्ये कुटुंब ही जी व्यवस्था आहे ही अगदी सुरुवातीच्या कालावधीपासून त्या व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत खूप मोठा रोल निभावणारी आहे. आपण जर निसर्गत असं बघितलं की पशुपक्षी असतील किंवा प्राणी असतील यांना सुद्धा एक स्वतःची कुटुंब व्यवस्था आहे आणि व्यक्तीच्या संवर्धनासाठी कुटुंब हे अत्यंत महत्त्वपूर्ण संस्था असं मानलं गेलं पाहिजे किंवा किंबहुना आहेच. वेगवेगळे आयुष्याचे टप्पे असतात ज्याच्यामध्ये आपला समाजाचा सुद्धा सहभाग होतो आणि त्या सगळ्यामध्ये कुटुंब खूप एक महत्त्वाचा भाग आहे असं आपण म्हणू शकतो. पण आता मला तुमच्या दोघांकडून सुद्धा जाणून घ्यायचं की कुटुंबाची नेमकी व्याख्या म्हणजे जसं मी म्हणाले तसं की कुटुंब म्हणजे नाती आपण म्हणू शकतो किंवा एकमेकांशी खूप छान नाती असलेल्या माणसांचा समूह सुद्धा आपण म्हणू शकतो. पण आता कुठेतरी ती नाती नावापुरती राहिलेत की काय असा सुद्धा एक समज किंवा अशी सुद्धा एक शंका उपलब्ध होतीये. पण या सगळ्याच्या अनुषंगाने तुम्ही कुटुंबाची व्याख्या नेमकी काय कराल सर? काय सांगाल आपण?
एकापेक्षा अधिक लोक ज्या घरामध्ये राहतात किंवा एका ठिकाणी राहतात असं आपण म्हणू, कारण की घर हेच कुटुंब असतं असं मला वाटत नाही. कारण काही जवळचे नातेवाईक किंवा समविचारी लोक एकत्र येऊन ज्यावेळेस एकत्र राहतात तेव्हा त्याला कुटुंब असं म्हटलं जातं. त्याच्यात सगळ्यांची काळजी घेतली जाते, म्हणजे तो आजारी असेल त्यावेळेस काळजी घेतली जाते, त्याच्या विचारांचा योग्य तो मान राखला जातो, त्याच्या भावभावनांचा मान राखला जातो, त्याला असं कुटुंब असं म्हणतात. तिथे त्याला तो एकटा आहे असं वाटत नाही, आणि मग त्याला ज्यावेळेस एकटा आहोत आपण असं वाटत नाही त्याला कुटुंब असं म्हणतात असं मला वाटतं. क्या बात आहे सर, आपण काय सांगाल याविषयी? समाजशास्त्राच्या दृष्टीने जर याचा विचार केला तर कुटुंब म्हणजे अशा व्यक्तींचा समूह किंवा अशा व्यक्तींची संघटना की जे एका चुलीवर शिजवलेलं अन्न खातात. मग त्यामध्ये त्याचे आई वडील, नातेसंबंध, काका काकू, मामा मावशी कोणी असतील, ज्या एका चुलीवर अन्न शिजून खाल्लं जातं त्या पूर्ण कुटुंबाच्या समूहाला किंवा त्या व्यक्तीच्या समूहाला कुटुंब असं म्हणतात. वा, खूप छान तुम्ही सांगितलं कुटुंबाची व्याख्या, की जिथे व्यक्तीला एकटा असल्याचा अनुभव येत नाही किंवा आपल्यासोबत कोणीतरी आहे ही भावना सुद्धा खूप महत्वाची असते आजच्या या जगामध्ये. पण कुठेतरी ती एक कुटुंब पद्धती जी आहे ती लोप पावत चालली आहे. कारण अनेक आहेत, आपण त्या कारणांचा विचार नको करायला आज, कारण का आजच्या या दिवसाच्या निमित्ताने आपण असंच करूया की नाती जपण्याचा प्रयत्न करूया, नाही का? आता मी आपला जो विषय आहे महिला आणि बालविकास योजना या अनुषंगाने मला सर तुम्हाला विचारायला आवडेल की मुळात महिला आणि बालविकास आपण जेव्हा म्हणतो त्या योजनेची पार्श्वभूमी किंवा त्याची सुरुवात कधीपासून झाली? महिला आणि बालविकास विभागाची सुरुवात सन 1993 ला झाली. पूर्वी हा विभाग समाज कल्याण विभागामध्ये, म्हणजे सध्याचा जो सामाजिक न्याय विभाग म्हणून आहे त्या विभागामध्ये होता. परंतु पुढे जाऊन असं लक्षात आलं की महिला आणि बालकांच्या विविध समस्या आहेत खरे, आणि या समस्यांच्या अनुषंगाने अशा समस्यांना डील करण्यासाठी एक स्वतंत्र विभाग असावा, स्वतंत्र खातं असावं, स्वतंत्र यंत्रणा असावी. त्यासाठी महिलांच्या आणि बालकांच्या ज्या काही प्रश्न आहेत या सोडवण्यासाठी 1993 साली महिला आणि बालविकास विभागाची निर्मिती झालेली आहे. बरं सर, तुम्ही एक मुलांचं पुनर्वसन म्हणजे मग ती रस्त्यावरची मुलं, ती अनाथ असू शकतात किंवा गुन्हेगारीकडे वळलेली असू शकतात, बेघर असतात, या सगळ्या मुलांचं पुनर्वसन करण्याचं खूप महत्त्वाचं कार्य तुम्ही करता आहात. तर नेमकं या पुनर्वसनामध्ये अडचणी कोणत्या येतात, म्हणजे पुनर्वसन कसं करतात या मुद्द्याकडे तर मी येतेच, पण सुरुवातीला जर आपण अडचणींपासून गेलो तर मला वाटतं ह्या कार्याचा जो काही गाभा आहे मोठा तो लक्षात येईल. काय सांगाल सर? बऱ्याच वेळेस ज्यावेळेस बेघर मुलं आम्हाला मिळतात त्यावेळेस त्याचे डॉक्युमेंट राहत नाहीत, आणि त्यावेळेस मग चाइल्ड वेलफेअर कमिटीला ज्यावेळेस त्याची केस आम्ही प्रेझेंट करतो ना त्यावेळेस खूप अडचणी येतात. एक तर त्या मुलाचं जे नाव आहे त्याचा पुरावा लागतो, तर तो पुरावाच मिळत नाहीत, आणि त्याच्यामुळे खूप अडचणी, या पुराव्यांमुळेच मोठ्या अडचणी येतात. बऱ्याच वेळेस मुलं खोटं बोलतात, घरून पळून आलेले असते तर मग ते खरं नाव सांगत नाहीत, आणि त्याच्यामुळे त्याला हे भावविश्वच माहीत नाही मुंबईत आल्यानंतर की इथे काय होऊ शकतं याची दाहकता त्याला माहीत नसते, आणि त्याच्यामुळे तो खोटं बोलतो. आणि आपल्याला माहिती असतं की याने जर कधी खरं बोललं नाही तर याचं पुढे काय होऊ शकतं, त्याचे दुष्परिणाम याला आयुष्यात काय भोगायला लागतील हे आपल्याला माहिती असतं, आणि त्याच्यामुळे त्याचं खोटं बोलणं हा एक भाग आहे, आणि दुसरी गोष्ट त्याचा पुरावा नसणं हा दुसरा भाग आहे. याच मुद्द्यावर आणखीन बोलूया आपण. कार्यक्रमातला पहिला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतात कल्याणहून. नमस्कार, मी शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते. मला असं म्हणायचं आहे की मुलांना लहान वयात वडीलधाऱ्यांकडून मिळणारे अनुभवाचे मार्गदर्शन तसेच अडीअडचणीच्या काळात कसे तोंड द्यायचं याबाबत आपोआप मिळणारे प्रशिक्षण हे स्वतंत्र कुटुंब पद्धतीत कोण देणार? बरं बरं बरं, धन्यवाद सर. मुलांना नेमकं जे आपण मगाशी सुद्धा म्हटलं की आज कुटुंब दिन आहे आणि अशा वेळेला विभक्त कुटुंब पद्धती कुठेतरी उदयाला यायला लागली, आणि मग अशा वेळेला मुलांना जे वडीलधाऱ्यांकडनं मार्गदर्शन हवं असतं किंवा अडीअडचणींच्या वेळेला कसं सामोरं जायचं हे जे एक अनुभवातनं जे प्रशिक्षण मिळतं ते कुठेतरी आता स्वतंत्र कुटुंब पद्धतीमुळे मिळत नाहीये. तर मग अशा वेळेला नेमकं काय करायचं सर, काय सांगाल आपण? ही सगळ्या समस्या अनेक सामाजिक संस्थांनी रजिस्टर केलेल्या आहे खरं म्हणजे,
आणि कुटुंबातले संस्कार हे होत नाहीत. त्याच्यामुळे अनेक चांगल्या संस्था ज्या आहेत त्यांनी शनिवारी रविवारी असे संस्कार वर्ग सुरू केलेले आहेत आणि त्याच्यात छानपैकी नाती सांगितली जातात, वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक आहेत. आपली जी संस्कृती आहे थोडक्यात तर ती पुढे जाण्यासाठी जो प्रयत्न केला जातो संस्कारांच्या माध्यमातून, तर अनेक सामाजिक संस्था आज खूप चांगल्या काम करतायत मोठ्या शहरांमध्ये. ग्रामीण भागामध्ये मात्र तो पुढाकार घेतलेला अजून जाणवत नाहीये. खूप संस्थांनी जर कधी असा पुढाकार घेतला तर त्याच्यातनं बराच फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. खरंय. आणि संस्थांमार्फत व्यक्ती म्हणून सुद्धा आपण जर पुढाकार घेतला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने हा कुटुंब दिन साजरा होईल असं आपण म्हणू शकतो, नाही का? आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. प्रमोद वेदविख्यात आपल्याशी बोलतात नाशिकहून. नमस्कार. नमस्कार, मी नाशिकहून बोलतोय. झोपडपट्टी आणि म्हणजे स्लम एरियातल्या ज्या महिला आणि मुलं असतात त्यांचं विकासाच्या दृष्टीने काही सरकारच्या किंवा आपल्या काही योजना आहेत का? याच्या ती मुलं चोऱ्या वगैरे करत असतात, तर त्या दृष्टीने काय योजना आहेत त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं तर बरं होईल. बरोबर, धन्यवाद. सर काय सांगाल आपण? छान प्रश्न विचारला. आपण जो प्रश्न विचारला की झोपडपट्टी विभागामध्ये ज्या काही महिला किंवा बालके आहेत त्यांच्यासाठीच्या काही योजना शासनाकडे आहेत का, तर मला सांगायला आवडेल की एकात्मिक बाल विकास सेवा योजना, ज्याला ICDS असं म्हटलं जातं, ही केंद्र शासनाची योजना आहे. आणि या केंद्र शासनाच्या योजनेमध्ये झोपडपट्टी विभागातील, ग्रामीण विभागातील किंवा नागरी विभागातील विभागामध्ये अंगणवाड्या चालवल्या जातात. या अंगणवाड्यामध्ये 0 ते 6 वर्ष वयोगटातील जे बालके आहेत त्यांच्यासाठी लसीकरण, पूरक पोषण आहार किंवा आरोग्य तपासणी, प्री स्कूल एज्युकेशन अशा प्रकारच्या 6 सेवा या ICDSच्या योजनेमधून दिल्या जातात. महिलांच्या बाबतीत गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांना पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य सेवा अशा प्रकारच्या सेवा दिल्या जातात. किशोरी मुलींचाही यामध्ये समावेश आहे, यांनाही पूरक पोषण आहार वगैरे दिला जातो. आणखीन जर योजना बघायच्या झाल्या तर आपल्याकडे महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून महिला आर्थिक विकास महामंडळ आहे. या महामंडळामध्ये तेजस्विनी योजनेच्या अंतर्गत महिला आणि बालविकास विभागामार्फत जे काही बचत गट असतात त्या बचत गटांना अतिशय अल्प व्याजदरावर, म्हणजे साधारणपणे 4% व्याजदरावर त्यांना पैसे दिले जातात, ज्यामधून त्यांचा तो व्यवसाय वगैरे स्वतःचा करू शकतील. आणि आपल्याकडे स्वयंरोजगार नावाची एक योजना आहे जी पूर्वी अल्प अशी त्याची हे होती, म्हणजे अनुदान होतं, परंतु आता शासनाकडे आम्ही एक नवीन प्रस्ताव सादर केलेला आहे ज्यामध्ये अनुदान वाढवायचंही आम्ही मागणी केलेली आहे. आणि संस्थात्मक सेवा बालकांच्यासाठी, समजा तुम्ही म्हणाले की काही मुलं चोरीमारी करतात किंवा, तर अशा मुलांसाठी ज्युएनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ॲक्टमध्ये जी मुलं स्वतःची इच्छा नसताना एखाद्या गुन्ह्यामध्ये सापडली जातात, त्याला विधी संघर्षग्रस्त बालके असं म्हणतात, त्यांना बाल न्याय मंडळापुढे दाखल करून त्यांना पुनर्वसनासाठी बालकांच्या संस्थेत दाखल केलं जातं. त्या ठिकाणी त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, प्रशिक्षण, शालेय शिक्षण अशा प्रकारचं शिक्षण देऊन त्यांना पुढे पुनर्वसन केलं जातं. अशा पद्धतीच्या वेगळ्या विविध योजना महिला आणि बालविकास विभागामार्फत राबवण्यात येत आहेत. योजना बऱ्याच आहेत आणि मला वाटतं त्या योजनेसंदर्भात जनजागृती सुद्धा बऱ्या प्रमाणात झालेली आहे. लोकांचा सहभाग नेमका किती असतो या मुद्द्याकडे यायचे, पण आपल्याला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्यात. नमस्कार. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की धावत्या जीवनशैलीमध्ये कुटुंबामध्ये राहताना एकमेकांबद्दलचा प्रेम, विश्वास हा कमी होत चाललेला आहे. स्वार्थी आणि संकुचितपणा वाढतोय, अहमपणा वाढतो आहे आणि यातूनच एकूणच कुटुंब व्यवस्था मोडतही जाईल की काय, तिचं भवितव्य काय असेल असंही भीतीदायक चित्र उभे राहते आहे. आणि सोशल साईटचाही प्रभाव वाढतो आहे. तर याबद्दल एकूण आपण काय मार्गदर्शन कराल? दुसरा प्रश्न असा आहे की मी स्वतः मानव संसाधन विकास मंत्रालय पुरस्कृत पूर्वाश्रमीचे श्रमिक विद्यापीठ आणि आताचं जनशिक्षण संस्थान यामध्ये 14 वर्ष प्रकल्प अधिकारी म्हणून काम केलंय. त्यामध्ये प्रामुख्याने साक्षरता प्रसार, व्यवसाय मार्गदर्शन आणि जनजागृती महिलांसाठी केलेली आहे. एक प्रकर्षाने त्यामध्ये असं जाणवलं की झोपडपट्टी व्यवसाय, कामगार व्यवसाय किंवा दुर्गम ग्रामीण आदिवासी भाग यामध्ये महिलेची इच्छा असते व्यवसाय प्रशिक्षण घेण्याची, व्यक्तिमत्व विकास करण्याची, पण कुटुंबातून पतीचा म्हणा किंवा मुलांचा म्हणावा असा कधी कधी तिला सपोर्ट मिळत नाही घरातनं बाहेर पडण्यासाठी. तर ही संकुचित प्रवृत्ती कमी होण्याच्या दृष्टीने आपणास काय केले जावं असं वाटतंय? धन्यवाद.
बरोबर, धन्यवाद. दोन प्रश्न त्यांनी विचारले होते. सर काय सांगाल, आपण जो पहिला त्यांनी प्रश्न विचारला होता की आताची जी धावती जीवनशैली आहे या सगळ्यामध्ये कुठेतरी जी एकत्र कुटुंब पद्धती आपण तर म्हणतोच आहोत लोप पावत चालली आणि स्वार्थी संकुचित वृत्ती वाढत चाललेली आहे. सोशल साईटचा सुद्धा वापर बऱ्यापैकी होतो आहे. तर या सगळ्या बाबतीत कसं मार्गदर्शन कराल सर? पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. आपण म्हणत चाललोय की कुटुंब पद्धती लोप पावत चालली, पण खरं एका अर्थाने कुटुंब पद्धतीचा नवीन आविष्कार आता होताना आपल्याला दिसतोय. कुटुंब पद्धती एका साईडने म्हणजे पूर्वीची जी कुटुंब पद्धती होती त्याचे काही छोटे मोठे दुष्परिणाम होते, त्याच्यातनं कुटुंब पद्धती विस्कळीत व्हायला लागली आणि आता नवीन पद्धतीने कुटुंब पद्धती जन्माला यायला लागली. शहरामध्ये बरेच जण एकत्र येऊन राहतात, ते पण त्यांच्या भावभावनांचा विचार करतात, आजारीच्या काळामध्ये ते त्यांची शुश्रूषा करतात आणि त्याच्यामुळे नवीन पद्धतीने एक कुटुंब पद्धती जन्माला येऊ घातलेली आहे. आणि मला वाटतं की दोन्ही प्रकारच्या कुटुंब पद्धती चांगल्या आहेत. ज्याच्यामध्ये त्यांचं भावविश्व जपलं जातं तर ती कुटुंब पद्धती चांगलीच आहे असं माझं मत आहे. त्याचे जर कधी दुष्परिणाम नसतील तर ती ऍक्सेप्ट करायला आपल्याला प्रॉब्लेम नसतो. खरंय. आपण असं म्हणू शकतो सर की जशी समाजाची एक प्रवाह समाजाचा जसा बदलत चाललाय तशी कुटुंब पद्धती सुद्धा बदलत चाललीये. त्यामुळे बदलत्या कुटुंब पद्धतीला आपण सकारात्मकतेने स्वीकारलं पाहिजे, नाही का? आणि त्याचबरोबरीने ही नाती जोपासणं आपलं कर्तव्य आहेच आणि ते आपण बजावायलाच पाहिजे, नाही का? त्यांचा जो दुसरा मुद्दा होता की जसं सर तुम्ही म्हणाल तसं की आदिवासी किंवा इतर जे एरियातली ज्या महिला असतात त्यांच्यासाठी प्रशिक्षणाच्या बऱ्याच योजना आहेत. त्या महिलांना सुद्धा प्रशिक्षण घ्यायचं असतं, पण कुठेतरी कौटुंबिक जो पाठिंबा असतो तो मिळत नाही. मग असं त्यांच्या सुद्धा अनुभवात आलेलं आहे. तर आपण काय सांगाल याविषयी? इनफॅक्ट त्यांनी जसं म्हणाले तसं माझा अनुभव हा वेगळा अनुभव आहे. त्याचं कारण असं आहे की आज तुम्ही जेव्हा शिक्षणाच्या बाबतीतलं पाहाल किंवा रोजगाराच्या बाबतीतलं पाहाल तर अशा ठिकाणी इयत्ता 10वी 12वी किंवा मोठे मोठे जे उच्च शिक्षित कोर्स आहे यामध्ये महिलांची संख्या ही प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकामध्ये सगळ्यात जास्त झालेली आहे. रादर मी जेव्हा आयसीडीएसच्या अनुषंगाने जेव्हा ग्रामीण भागामध्ये दौरा करतो किंवा महिलांची मीटिंग घेतो, महिलांच्या सभा वगैरे घेतो, तेव्हा मला प्रकर्षाने जाणवतं की मागील 10 वर्षापूर्वी महिलांचा जो सहभाग होता त्यापेक्षा इनफॅक्ट यावेळेस सहभाग खूप वाढलेला आहे. आणि बऱ्याचशा व्यावसायिक प्रशिक्षण असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या सभेला असेल किंवा मीटिंगला असेल किंवा एखाद्या आयसीडीएसच्या कार्यक्रमाला असेल यामध्ये महिलांचा सहभाग दुपटीने वाढलेला आहे. मुस्लिम स्त्रियांचंही प्रमाण त्यामध्ये बरंचसं झालं. आता आमच्याकडे जागतिक बँकेतर्फे जो आमचा कार्यक्रम चालतो यामध्ये इन्क्रिमेंटल लर्निंग अप्रोच आणि कम्युनिटी बेस्ड इव्हेंट यामध्ये बोधभराई कार्यक्रम आहे, अन्नप्राशन कार्यक्रम आहे. यामध्ये महिलांचा स्थानिक लोकांचा सहभाग आम्हाला त्या कार्यक्रमात अपेक्षित असतो. या कार्यक्रमात मी आता मध्यंतरी अहमदनगरच्या जवळजवळ 10-12 प्रोजेक्ट्सला व्हिजिट केली. मला आश्चर्य वाटलं की यामध्ये तरुण किशोरी मुलींच्या बरोबरच आजी, काही वयस्कर महिला, त्याचबरोबर मुस्लिम स्त्रियांचंही प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे. म्हणजे आपली जशी संकल्पना आहे की कुटुंबातनं त्यांना महिलांना असं सपोर्ट मिळत नाही, पण रादर माझा अनुभव असा आहे की आता खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट महिलांना अशा या कार्यक्रमामध्ये जाण्यासाठी मिळत आहे. म्हणजे जसं सर म्हणाले तसं की ह्या कुटुंब पद्धतीचा एक नवीन आविष्कार रुजू होत चाललेला आहे आणि त्या अनुषंगाने ही जी परिस्थिती होती 10 वर्षांपूर्वी की पाठिंबा मिळत नाहीये तो आता कुठेतरी बदलत चाललेला आहे आणि खूप छान सकारात्मक बदल होतो आहे, नाही का? बरोबर आहे. सर आपल्याला काही बोलायचं? हा, अजून एका घटकाकडे आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कातकरी समाज आहे. बरं. आणि हा समाज डोंगरामध्ये राहतो आणि तिथे अजूनही रस्ते नाही आहेत आणि महिला शिकलेल्याच नाही आहेत. आता लहानपणीच आपण बालविवाहाला किती विरोध केला तरी सुद्धा या समाजामध्ये बालविवाहाचं प्रमाण खूपच आहे. म्हणजे 16-17 वर्षाची मुलगी तुम्हाला त्या समाजात बघायलाच मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे शिक्षण नसणं, लवकर लग्न होणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे रोजगाराच्या दिशेने त्यांचं वाटचाल कधी होणार हा एक प्रश्न आहे. खरंय. म्हणजे समाजाच्या एका भागाकडे प्रगती होत असताना सुद्धा काही भाग हा थोडासा एक अधोगतीच्या मार्गावर आहे. पण आपण एक आशा करूया की त्याही भागामध्ये किंवा त्याही वर्गामध्ये नक्कीच प्रगती होऊ शकेल, नाही का? एक याला चव्हाण साहेबांच्या या विधानाशी सहमत आहे.
परंतु बेटी बचाओ बेटी पढाओ ही केंद्र शासनाची जी योजना आहे, या योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 15 जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी दर 1000 पुरुष बालकांपेक्षा मुलींच्या बालकांचं प्रमाण कमी झालेलं आहे. जेव्हा आम्ही या जिल्ह्यांचा अभ्यास केला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की ज्या ठिकाणी आदिवासी बहुल जिल्हे आपले जे 15 जिल्हे आहेत त्या ठिकाणी मुलींचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे 1000 पुरुषांच्या मुलांच्या पाठीमागे साधारणपणे 900 950 मुली जन्माला येतात. मग हाही समाजाच्या दृष्टीने एक चांगला स्पार्क आहे. आदिवासी विभागामध्ये तिथे लोकशिक्षण कमी आहे तरी पण मुलींचं प्रमाण जास्त प्रमाणात चांगल्या प्रकारे, हा एक प्लस पॉइंट आहे, हा चांगला मुद्दा आहे. नक्कीच नक्कीच. खरंच समाजात बदल होतो आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने होतो आहे असं आपण म्हणू शकतो, नाही का? आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अर्जुन आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार. हा नमस्कार, अर्जुन भाबड बोलतोय डोंबिवलीवरून. बोला. ह्या आपल्या कार्यक्रमाचं पहिलं सर्वात प्रथम कौतुक आणि सदाशिवराव जे काम करतात आहेत त्यांचं सुद्धा अभिनंदन या तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की ही जी हरवलेली किंवा पळून गेलेली मुलं असतात आणि ही सर्व मोठ्या प्रमाणात आपल्याला ट्रॅफिक सिग्नलवर दिसतात, या संदर्भात पोलीस यंत्रणा आणि सरकार यांची फार अनास्था दिसते या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगावं वाटतं. कारण की बऱ्याचदा जी भीक मागणारी जे असतात त्यांच्या कडेवर जे मुलं असतं त्या बाईचा आणि त्या मुलाचा चेहरा अजिबात मॅच होत नसतो. बहुतांशी ही मुलं ही सगळी जी हॉस्पिटलमधून जी चोरी होतात तर ही सगळी मुलं आहेत की काय अशी शंका उपस्थित होते. तर सरकार या बाबतीमध्ये काय करू शकतं असं क्षीरसागर साहेबांना मी प्रश्न विचारू इच्छितो. आणि ही सर्व मुलं एकत्रित करून त्यांना जसं आता सदाशिवराव तुम्ही सांगवते की त्यांची नावं विचारून त्यांच्या घरी पाठवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांचा सांभाळ करतात, तर पोलीस यंत्रणा आणि सरकार हे याच्यामध्ये काय करू शकतं का? आणि दुसरी गोष्ट, फेसबुकवर सुद्धा अशा पद्धतीने मिसिंग इंडिया किंवा मिसिंग किड्स असे फेसबुकमध्ये अकाउंट आहेत की जिथे सामान्य नागरिकांना आपण सांगू इच्छितो की एखाद्या मुलाला भीक देण्यापेक्षा त्याचा फोटो काढा आणि तो फोटो तुम्ही त्या फेसबुकच्या अकाउंटला जर टाकलात तर त्याची जे कोणी पालक असतील किंवा त्याची पोलीस कंप्लेंट तर कुठे ना कुठे झालेलीच असते, मुलगा हरवला त्याची, तर ती माहिती पोलीस स्टेशनला आणि त्या पालकांपर्यंत त्या फोटोच्या माध्यमातून फेसबुकच्या अकाउंटच्या माध्यमातून मिळू शकते. तर अशी एक वेबसाईट किंवा असं काहीतरी तयार करावं अशी एक सूचना करावीशी वाटते. बरोबर, धन्यवाद सर. खूप वेगळा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की या सगळ्यांच्या पुनर्वसनाचं काम सर करतायत आणि ते नेमकं कसं करतात या मुद्द्याकडे यायचंय. पण त्यापूर्वी पुनर्वसन करत असताना त्यांनी थोडीशी तक्रार केली आहे की सरकार यंत्रणा किंवा पोलीस यंत्रणा कुठेतरी अनास्था दाखवतात असं त्यांचं मत होतं. याविषयी आपण काय सांगाल की सरकारच्या योजना काय आहेत या अनुषंगाने? सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो, खूप छान प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. सरकारची अनास्था त्यांनी निदर्शनास आणून दिलेली आहे. वास्तविक अशी जी हरवलेली मुलं आहेत किंवा कोणीतरी आपल्या स्वतःच्या कडेवर घेऊन त्यांची भिक्षा मागत आहे किंवा पळून आलेली मुलं आहेत, या बाबतीत केंद्र शासनाने आता सगळ्याच मुलांना आधार कार्ड सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये हरवलेली जी मुलं आहेत किंवा ज्यांच्या आई वडिलांविना कुठेतरी भटकत असलेली मुलं आहेत या आधार कार्डवरनं ट्रॅक करणं खूप सोपं जातं. कारण आधार नंबरपेक्षाही त्यांचे जे फिंगरप्रिंट्स ठसे आहेत हाताच्या ठसेवरून हरवलेल्या मुलांचा शोध चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतो. दुसरा एक त्यांनी प्रश्न केलेला आहे की बऱ्याच वेळा काही महिलांच्या कडेवर छोटं मुलं आहे, जे मुलं त्या महिलेचा चेहरा आणि मुलाचा चेहरा याच्यामध्ये काही साम्य नसतं, म्हणजे हे मूल तिचं नसतं हे निश्चित आहे. आपल्याकडे भिक्षा प्रतिबंधक अधिनियम 1948 आहे. यामध्ये जवळजवळ 18 बेगरसूम महिला आणि बाल विकास विभागांतर्गत आहेत आणि पोलीस विभागाचं भिक्षा प्रतिबंधकासाठीचा एक एस्कॉट, एक रेस्क्यू ऑपरेशन करणारं एक युनिट आहे, ज्या युनिट मार्फत असं जागोजागी चौकामध्ये मंदिराच्या ठिकाणी ज्या ठिकाणी भिक्षेचं प्रमाण जास्त आहे किंवा भिक्षा मागणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे या ठिकाणी हे रेस्क्यू ऑपरेशन करून त्या महिलांना, मुलांना किंवा त्या पुरुषांना पकडून आणून रिसिव्हिंग सेंटरमध्ये ठेवलं जातं. असे महाराष्ट्रात 4 रिसिव्हिंग सेंटर आपल्याकडे आहेत. सो त्यांचा जो प्रश्न होता की अशा याच्यासाठी या मुलांना पकडण्यासाठी काय करता येऊ शकेल, सो महिला आणि बाल विकास विभागाने चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टम नावाचं एक स्वतःचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे, ज्यामध्ये जी हरवलेली मूल आहे, समजा महाराष्ट्रातलं एखादं मूल किंवा आंध्रामधलं एखादं मूल आपल्याकडे मुंबईला सापडलं किंवा पुण्यात सापडलं किंवा कुठल्याही स्टेशनवर जर आलं असेल तर त्या पोलीस स्टेशनमध्ये जर त्याची खबर दिली गेली तर त्या चाइल्ड ट्रॅक सिस्टममुळे नॅशनल लेवलवर आपण महिला बाल विकास विभाग आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान किंवा इतर राज्य जे आहेत
त्या राज्यामधल्या चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टमशी कनेक्ट करून बघू शकतो की हे मूल तिथून हरवल्याची काही मिसिंग कंप्लेंट आहे का, आणि ते मूल इथे जर सापडलं असेल तर ते सापडलेलं मूल आपण तात्काळ त्या पोलीस स्टेशनला तिकडे जाऊन कम्युनिकेट करू शकतो की असं एक मूल आपल्याला विटीमध्ये सापडलेलं आहे, त्याचा हा चेहरा आहे. आणि हल्लीच्या व्हॉट्सअप युगामध्ये किंवा या फेसबुकच्या याच्यामध्ये त्यांनी सजेशन खूप छान केलं होतं की मुलगा जर भीक मागत असेल किंवा एखादी मुलगी भीक मागत असेल तर त्याला भीक देऊ नका, त्याला फोटो काढा आणि फोटो काढून फेसबुकला अपलोड करा. या माध्यमातून पालकांनाही शोध लागेल किंवा त्या स्टेटलाही त्यांची जबाबदारीची जाणीव कळते की माझ्या स्टेटचं मुलं आहे आणि हे मला स्वीकारायला पाहिजे. सर आपल्याला याबद्दल काही सांगायचं? एक अजून एक गोष्ट मी निदर्शनास आणून देतो. मुंबईमध्ये भीक मागून खूप मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस लहान मुलं हे भाड्याने पण आणले जातात. बरं. त्याच्यामुळे ते मूल पळवलेलंच असेल असं नाही, पळवलेली मुलं पण असतात. म्हणजे त्यांनी जो प्रश्न विचारला तो अत्यंत योग्य आहे. पळवलेली मुलं पण असतात, पण त्याची आता दुसरी बाजू अशी आहे की बऱ्याच झोपडपट्ट्यांमध्ये किंवा अशा म्हणजे प्लॅटफॉर्म फुटपाथवर राहणारे जे लोक असतात तर ते रोजगारासाठी बाहेर जातात. त्याच्यामुळे काय होतं की लहान मुलांना सांभाळणं मुश्किल असतं. तर ते त्याच्यात काय करतात की असे जे लोक असतात ते अशा लोकांच्या संपर्कात येतात आणि त्यांच्याकडनं 500 रुपये 600 रुपये असे दिवसाचे त्यांना देतात आणि त्या मुलाला भाड्याने घेऊन येतात आणि भीक मागतात. कारण की आजही भारतीय समाज असा आहे की त्याला लहान मूल किंवा महिला दिसले ना तर त्याच्या हृदयामध्ये त्यांच्याबद्दल एक आस्था आहे. खरंय. आणि त्या आस्थेचा दुरुपयोग या रॅकेटमध्ये घेतला जातो आणि त्याच्यामुळे मानवी मूल्यांवरचा विश्वास त्याच्यामुळेच लोकांचा उडत चाललेला आहे, उडत जातोय असं मला म्हणायचं. खरंय. सर आपल्यालाही काही सांगायचं? एक माझा अनुभव सांगतो. मी साधारण 2000 ते 2002 या वर्षामध्ये निरीक्षण गृह भिवंडीला ऍज अ सुपरिटेंडेंट म्हणून काम करत होतो. एक छोटासा साधारण 5 वर्षाचा मुलगा होता आणि तो मुलगा रोज येऊन माझ्या समोर उभा राहायचा आणि साधारण 1.5-2 महिने मी त्याच्याशी डायलॉग्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने त्याची लँग्वेज मला समजू दिली नाही, त्याचं नावही मला लक्षात आलं नाही. आणि एका दिवशी बुधवारी एक स्त्री आणि एक पुरुष माझ्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांनी सांगितले की माझा राजू नावाचा असा मुलगा हरवलेला आहे. तर मी सगळी मुलं उभा केली. उभा केल्यानंतर त्यांनी सांगितलं हा माझा मुलगा आहे, ज्या मुलाशी मी साधारणपणे 2-3 महिने बोलण्याचा प्रयत्न केला. मग मला थोडा डाऊट आला की हा मुलगा यांचा नसावा म्हणून. आणि साधारण पुढच्या आठवड्यामध्येच कल्याण, डोंबिवली, कुर्ला असे विविध ठिकाणचे पोलीस स्टेशन माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला एक लोकांना एका टोळीला जेरबंद करायचं, पकडायचं, जे घरफोडी करणारी टोळी आहे. मग मी म्हटलं हा शोध माझ्याकडे का घेता, तर ते म्हणाले त्यामध्ये टोळीत एक मुलगा पण आहे आणि तो घरफोडीच्या याच्यामध्ये पुढाकार घेतो. मी त्या मुलाशी बोलल्यानंतर 2-3 साधारण मी 1-1.5 महिना त्याच्याशी चर्चा केली. तो हळूहळू बोलायला लागला आणि मग मी त्याला असं विचारलं की ते जे परवा आले होते मागच्या आठवड्यामध्ये हे ते तुझे आई वडील आहेत का? तो म्हणाला ते माझे आई वडील नाहीत, त्यांनी मला पळवून आणलेलं आहे आणि मी अंगकाठीने बारीक असल्यामुळे मी कुठल्याही छोट्याशा कोपऱ्यातनं जाऊन फ्लॅटमध्ये घरामध्ये जाऊन आतून कडी लावून दरवाजा वगैरे ओपन करू शकतो, त्यामुळे माझा वापर हा अशा पद्धतीने केला जातो. नंतर मग मी एक सापळा रचून पोलिसांना इंटिमेशन देऊन ती पूर्ण फॅमिली पकडून देण्यामध्ये यश मिळालं. सो मुलांचा असा वापर केला जातो हे मला निरीक्षण गृहातल्या 2 वर्षाच्या अनुभवातनं. बापरे, म्हणजे खरंच असाही अनुभव आहे जो अनुभव खरंच निशब्द करणारा आहे. आणि अशा सगळ्या मुलांचं पुनर्वसन करत असताना सर तुमचा अनुभव काय आहे याविषयी जाणून घेऊया. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सुरेश कुलकर्णी आपल्याशी बोलतात कल्याणहून. नमस्कार. हॅलो. हॅलो. नमस्कार, बोला. नमस्कार. मला सदाशिव चव्हाणांना एक प्रश्न विचारायचा आहे की हे रेल्वे प्लॅटफॉर्मवरचे किंवा सिग्नल जंक्शनची मुलं जी पकडली जातात यांचं जे गुन्हेगारीचं रॅकेट असतं ह्याच्यामध्ये कशी काय खेचली जातात, कसं स्वरूप त्याचं असतं आणि त्यांचं पुढे मग काय कसं केलं जातं मुलं ताब्यात मिळाल्यानंतर? धन्यवाद सर. बालगुन्हेगारीचं प्रमाण वाढतं आहे आणि ही सगळी जी मुलं आहेत ती गुन्हेगारीकडे परिस्थितीमुळे किंवा नकळत त्यांच्याही ओढली जातात. तर मग ती का ओढली जातात हा म्हणजे कशी ओढली जातात खरं तर, आणि त्यांचं पुनर्वसन, मी त्या मुद्द्याकडे येणारच होते की या सगळ्या मुलांचं पुनर्वसन नेमकं कसं केलं जातं? सुरेशजींनी अत्यंत चांगला प्रश्न विचारलेला आहे.
खरं तर मुंबईतलं ड्रग्ज रॅकेट हे खूप मोठ्या प्रमाणावर प्लॅटफॉर्मवरच्या मुलांच्या मार्फत राबवलं जातं. कारण मुलं लहान असतात आणि त्याच्यामुळे पोलीस पकडून त्यांना करणार काय हा प्रश्न असतो आणि ह्या मुलांची तशी देखभाल करणारं कोणीच नसतं. आणि मग यांनी व्यवस्थित आपल्याबरोबर काम करावं म्हणून ह्या मुलांना जाणीवपूर्वक नशेच्या आहारी गुंतवलं जातं. म्हणजे ह्या मुलांना व्हाईटनर पिण्याची, टर्पेंटाईल पिण्याची किंवा आयोडेक्स, झेंडूबाम अशा वेगवेगळ्या नशांमध्ये या मुलांना गुंतवलं जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं की एक गोष्ट आहे की 24 तास नशेत राहिल्यानंतर आणि खायला वडापाव आणि समोसा याच्या व्यतिरिक्त खात नसल्यामुळे प्लॅटफॉर्मवरच्या माणसाचं सरासरी आयुर्मान हे 30 वर्षापेक्षा अधिक काळ असू शकत नाही. पावसाळ्यामध्ये जर कधी साधे लूज मोशन व्हायला लागले तरी माणूस गेलेला असतो, त्याला विचारणारं कोणीच नसतं. आणि म्हणून आम्ही जे काम करतो किंवा बऱ्याच संस्था, चांगल्या संस्था या क्षेत्रामध्ये काम करतात, तर 5 ते 15 वयोगटातले मुलं आम्ही आयडेंटिफाय करतो. बऱ्याच वेळेस हे मुलं जे असतात तर हे मुलं बोलत नाहीत. म्हणजे तुम्ही सहज बोलायला गेलेत, तुम्हाला वाटलं की असा मुलगा दिसला तुम्हाला आणि तुम्ही बोलायला गेलेत तर ते मुलं बोलत नाहीत तुमच्याशी, ते पळून जातात. आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर डायलॉग करणं याच्यात खूप कालावधी जातो. आणि मग त्याच्याशी मैत्री करणं हा पुढचा प्रकार. त्याच्याशी मैत्री झाल्याशिवाय त्याच्याबद्दलची खरी माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि मग ज्यावेळेस खरी माहिती त्याची पोहोचली तर त्या चाइल्ड वेलफेअर कमिटीला आम्ही त्याची जी केस आहे ती पुटअप करतो आणि तिथून त्याची ऑर्डर निघाल्यानंतर मग त्याला आम्ही वेगवेगळ्या प्रकल्पांवर शिकायला ठेवत असतो. आणि चांगले उदाहरणं आहेत. प्लॅटफॉर्मवरचे मुलं पण आता खूप चांगले शिकतायत. म्हणजे आम्हाला खूप असे मुलं ज्यावेळेस पुढे जातात त्यावेळेस खूप आनंद होतो की हा मुलगा काय होता आणि आता काय आहे. सर, अर्थात तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळेच ही मुलं यशस्वीपणे वाटचाल करत असतात. सर, आपल्यालाही या मुद्द्याविषयी बोलायचं आहे पण थोडंसं थांबवते. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया आणि मग या मुद्द्याकडे येऊया. अरुण डोंगे आपल्याशी बोलतात औरंगाबादहून. नमस्कार. नमस्कार. माझा असा प्रश्न होता मॅडम सरांना की ज्या महिला प्रवास करतात, ज्या प्रवासासोबत जी महिलांच्या सोबत जी लहान लहान मुलं असतात, स्तनपान करण्यासाठी अनेक महिला अशा मुलांना स्तनपान करण्यासाठी भेजवतात. मोकळेपणाने ते आपल्या लहान मुलांना स्तनपान करू शकत नाही, कारण ज्या वेळेला स्तनपान करायची वेळ असते त्या मुलांना दूध वेळेवर मिळत नसतं. तर अशा वेळेस जे आतापर्यंत हिरकणी विभाग जे सुरू झालेले होते शासनातर्फे, ते काही वेळा बऱ्याच वेळा निष्क्रिय राहिले, कधी चालू झालेले, कधी बंद पडलेले आहेत. तर नेमकं यामध्ये एसटी महामंडळाचा विभाग कार्यरत आहे प्रत्यक्षरित्या की महिला व बाल विकास विभाग आहे? महिला व बाल विकास विभाग नसेल तर मग महिला व बाल विकास योजने की यामध्ये या विभागात कशा प्रकारे प्रत्यक्ष सहभाग राहू शकतो? धन्यवाद. धन्यवाद सर. काय सांगाल क्षीरसागर? एक चांगला प्रश्न विचारलेला आहे. कारण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग मुलाला जन्मानंतर 6 महिन्यापर्यंत केवळ आईचं स्तनपान करावं हा सायंटिफिकली भाग आहे. मागील 3-4 वर्षापूर्वी आपण प्रत्येक एसटी स्टँडवर, ज्या ठिकाणी मोठे मोठे एसटी स्टँड आहेत त्या ठिकाणी महिलांना आपल्या बालकाला शांतपणे व्यवस्थित सुरक्षित जागेत स्तनपान करता यावं यासाठी आपण हिरकणी कक्ष सुरू केले होते. आणि हे परिवहन महामंडळ आणि महिला बाल कल्याण यांच्या सहकार्याने केलेले होते. म्हणजे महिला आणि बाल विकास विभागाने परिवहन महामंडळास सजेस्ट केलं होतं की आम्हाला अशा पद्धतीच्या जागा तुम्ही त्या ठिकाणी द्या ज्या ठिकाणी प्रवासी महिला आपल्या बालकाला स्तनपान करून देऊ शकतील. तर बऱ्याचशा ठिकाणचे हिरकणी कक्ष काही ठिकाणी महामंडळाचं दुर्लक्ष झाल्यामुळे बंद झालेत हे आम्ही मान्य करतो, परंतु बऱ्याचशा ठिकाणी हिरकणी कक्ष अद्यापही चांगल्या प्रकारे चालू आहेत. याबाबतीत तुमचा जो प्रश्न होता की रेल्वेमध्ये प्रवास करताना सुद्धा काही महिलांना तशा पद्धतीच्या प्रॉब्लेम्स येतात, तर शक्य झाल्यास जर यामध्ये केंद्र शासनाने पुढाकार घेतला तर केंद्र शासनाच्या रेल्वे विभागाच्या वेगवेगळ्या स्टेशन्स वगैरे आहेत त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची हिरकणी कक्ष महिला आणि बाल विकास विभाग केंद्र शासन सुरू करू शकेल. निश्चितपणे चांगलं. सर, आता पुन्हा मी मगाशाच मुद्द्याकडे येणार आहे की जे मुलांचं पुनर्वसन होतं, जसं तुम्ही सर म्हणालात की त्यांच्याशी संवाद करणं हीच एक खूप मोठी कसोटी असते आणि मग त्या संवादानंतर मग पुढे त्यांचं पुनर्वसन होत असतात. पण मुद्दा आहे की ही सगळी जी मुलं असतात, बेघर असतात, अनाथ असतात, गुन्हेगारीकडे वळलेली असतात, ही मुलं येतात कुठून मुंबईमध्ये? हा प्रश्न अत्यंत चांगला आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये गावाचा गाळा चालवणारा एक समाज होता, त्याला आपण 18 पगड जनजाती म्हणायचो.
आणि या 18 प्रगड जनजातीच्या माध्यमातून पूर्ण गावाचा गाळा चालायचा. खरंय. पण ज्या काळामध्ये शेती नसायची, विशेष करून उन्हाळ्यामध्ये, तर त्यावेळेस या लोकांचं मनोरंजन करणारा एक खूप मोठा समाज आपल्या देशामध्ये होता म्हणजे, आणि आता आहे पण. तर हा जो समाज होता, या समाजामध्ये रायरंग आहेत, फासेपारधी आहेत, माकडवाले आहेत, वैदू आहेत, जे समाजाची नाडी परीक्षा करायचे आणि समाजावर उपचार करायचे. तर हे लोक एका ठिकाणी कधी थांबलेले नाहीत, ते कायम भटकत राहायचे. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की भटकत राहिल्यामुळे त्यांचं एक गाव असं कधी झालं नाही. आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये स्वातंत्र्यानंतर आपली जी अर्थव्यवस्था आहे ती शेती आधारित राहिली नाही, तर ते उद्योगधंद्यांच्या आधारित झाली. आणि हा जो समाज आहे हा ते ॲक्सेप्ट करू शकला नाही किंवा त्याला कळलं नाही. आणि मग मनोरंजन केल्यानंतर थोडंसं धान्य मिळालं आणि त्याच्यातनं त्याचा समाज किंवा त्याचं जे कुटुंब आहे ते चालत नव्हतं. आणि मग हा सगळा समाज जो आहे हा मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये येऊन राहिला. आता आपल्याला माहिती आहे की मुंबईत किंवा पुण्यात आल्यानंतर घर घेणं एवढी काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्याच्यामुळे हे लोक येऊन राहणार कुठे, तर मग अनेक दलदलीच्या ठिकाणांवर, रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर किंवा जिथे सिग्नल आहेत अशा ठिकाणी हे लोक ग्रुपने राहायला लागले. आणि त्याच्यामुळे घर नसल्यामुळे स्वाभाविकपणे जे दुष्परिणाम मुलांवर होतात ते तिथे व्हायला लागले. म्हणजे खरंच खूप मोठा ह्या मागे इतिहास आहे असं आपण म्हणू शकतो मुंबईमध्ये येणाऱ्या या मुलांच्या बाबतीत. आणि मग त्यानंतर त्यांचं हे गुन्हेगारीचं प्रमाण म्हणा किंवा इतर अनेक कारणांमुळे जे बेघर होण्याचं प्रमाण आहे ते वाढलेलं असतं, नाही का सर? आपल्याला या मुद्द्याविषयी काही बोलायचं आहे. ज्युएनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऍक्ट, ज्याला बाल न्याय अधिनियम काळजी आणि संरक्षण, हा 2015 साली हा सुधारित ऍक्ट झाला. यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये, म्हणजे हा सेंट्रलचा ऍक्ट आहे, पूर्ण भारतामध्ये लागू आहे. यामध्ये जी मुलं रस्त्यावर भीक मागत आहेत, निराधार आहेत, निराश्रित आहेत, सोडून दिलेली आहेत, साधारणपणे काही वेळा तर जन्म झालेली मुलं सुद्धा या समाजाने बऱ्याच वेळा सोडलेली दिसतात आपल्याला. तर अशी जी मुलं आहेत, अशी मुलं ही बालकल्याण समितीपुढे दाखल केली जातात. आणि या बालकल्याण समितीपुढे दाखल केल्यानंतर यांच्या पुनर्वसनासाठी शासनाचे स्वतःचे बालगृह आहेत आणि काही अनुदानित बालगृह आहेत. म्हणजे प्रत्येक मुलाला 950 रुपये अन्न, वस्त्र, निवारा यासाठी स्वयंसेवी संस्थांना दिले जातात. तर अशा प्रकारचे बालगृह आहेत. आणि जी मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सापडली जातात किंवा ओढली जातात किंवा चुकून गुन्ह्यामध्ये आढळली जातात, यांना विधी संघर्षग्रस्त बालक असं या कायद्यामध्ये संज्ञा आहे. अशा प्रकारची विधी संघर्षग्रस्त जी बालकं आहेत त्यांना बालन्याय मंडळापुढे, म्हणजे जिल्ह्याचे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास जे असतात ते त्या बालन्याय मंडळाचे एक अध्यक्ष असतात. आणि मानसोपचार तज्ज्ञ किंवा बालकांच्या या क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते यांचं एक बालन्याय मंडळ प्रत्येक जिल्ह्याला आहे. अशा प्रकारच्या या बालन्याय मंडळाची मुलं जी आहेत विधी संघर्षग्रस्त, त्या मंडळापुढे आणून निरीक्षण गृहामध्ये दाखल केली जातात. अशा प्रकारचे शासकीय निरीक्षण गृह, बालगृह आहेत, काही विशेष गृह आहेत. अशा प्रकारे शासनाच्या काही संस्था आहेत, काही अनुदानित संस्था आहेत. जवळजवळ 1107 अनुदानित संस्था यांना बालगृह असं घोषित केलेलं आहे. यामध्ये जवळजवळ 90,000 बालके आज घडीला त्यामध्ये पुनर्वसनार्थ दाखल आहेत. आणि जी बालकं वयाच्या 18 वर्षापर्यंत पुनर्वसन त्यांचं होत नाही, अशांसाठी शासनाचे काही अनुरक्षण गृह आहेत. या ठिकाणी वयाच्या 21 वर्षापर्यंत त्या मुलाला त्या ठिकाणी ठेवून त्याचं व्यावसायिक प्रशिक्षण देऊन पुनर्वसन केलं जातं. म्हणजे शासनाची एक मोठी यंत्रणा अशा मुलांसाठी कार्यरत आहे. त्याचबरोबर जी मुलं छोटी आहेत, साधारणपणे 5 वर्षाच्या आतली मुलं आहेत किंवा 0 वयापासून सापडलेली आहेत, अशांचं जर कोणी आईवडील नसतील, नातेवाईक नसतील, तर अशी मुलं आपण देशांतर्गत दत्तक देतो, परदेशातही दत्तक देतो. म्हणजे यांना पर्यायी कुटुंब व्यवस्था निर्माण करून देणाऱ्या ही दत्तक संस्था या महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे या मुलांचं पुनर्वसन करण्याचे मार्ग अनेक आहेत आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करणं किंवा एक समाजामध्ये आपल्याला समजा जर असे व्यक्ती किंवा बालक सापडला तर त्या महिला बालकल्याण विभागाशी संपर्क करणं किंवा तशा संस्थेशी संपर्क करणं हे एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. आपल्याकडे एक हेल्पलाईन आहे 1098, बरं, चाइल्ड हेल्पलाईन. म्हणजे एखादं मूल जर तुम्हाला रस्त्यामध्ये सापडलेलं असेल, भीक मागत असेल, निराधार आहे, भटकत आहे,
त्याला कोणी जवळचं व्यक्ती नाही, तर तुम्ही 1098 वर जरी कॉल केला तरी कन्सर्न पोलीस स्टेशनला त्याचा कॉल गेल्यानंतर किंवा काही NGOज 1098 चालवतात, तर त्यांना इमिडिएटली कळतं की अमुक अमुक प्लॅटफॉर्मवर असं असं मूल किंवा अशी मुलगी भीक मागत आहे, निराधार आहे किंवा रस्त्यामध्ये आहे किंवा कुडा कचऱ्यामध्ये फेकून दिलेली आहे, तर या मुलाला लगेच ट्रेस करून संबंधित पोलीस त्या ठिकाणी पोहोचू शकतात. खरंय खरंय. म्हणजे आता नागरिकांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे की असं कोणी सापडल्यानंतर 1098 ही हेल्पलाईन आहे किंवा तशा संस्था आहेत त्या संस्थेशी संपर्क करणे पाहिजे, नाही का? याच मुद्द्याविषयी बोलूया. पण एक फोन आलेला आहे. उमा महाजन आपल्याशी बोलतात बेळगावहून. नमस्कार. आजचा विषय आणि मार्गदर्शन खूपच छान चाललेला आहे. माझा असा प्रश्न आहे की संपूर्ण भारतातून ऊसतोडी, वीज भट्टीवर काम करणारे, मोठे मोठे बिल्डिंग मध्ये काम करणारे लेबर हे संपूर्ण भारतात फिरत असतात. मुंबईमध्ये कुठून येतात अशा लोकांच्या बरोबर त्यांच्या बायका आणि पोरं पण येत असतात. अशा मुलांचे शिक्षणाचं काय? बायको आणि नवरा दोघं कामावर गेले की ते मुलांना बघणार कोण? कोणी बघणार नसल्यामुळे म्हणून कुठल्याही वळणावर जातात. अशा मुलांच्या आणि बायकांच्या कल्याण कसं काय? धन्यवाद मॅडम. काय सांगाल सर? महाराष्ट्र शासना म्हणजे देशभरात काय चालू आहे मला माहित नाही या विषयातलं, पण महाराष्ट्र शासनाने ऊसतोडी कामगार जे आहेत तर त्यांच्याबरोबर एक शिक्षकी शाळा काही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या होत्या आणि मुंबईच्या जवळपासच्या परिसरामध्ये कन्स्ट्रक्शन खूप मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे वीट भट्टी कामगारांच्या मुलांना शिकवणारेच काही NGO काम करतात. बरोबर. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की त्या कामगारांना कन्व्हिन्स करण्याचं काम फार जिकरीचं असतं, पण कारण की तो पण थोडीफार काही मदत करत असतो त्यांना काम करताना आणि त्याच्यामुळे तो गेला तर ते काम आपल्याला करायला लागेल ह्या भीतीपोटी बरेच लोक पाठवत नाहीत, पण असे NGO आहेत की ते त्यांना कन्व्हिन्स करतात आणि मुलांना शिकायला घेऊन जातात. एक चांगलं काम या क्षेत्रात आहे महाराष्ट्रात तरी. सर आपण काय सांगाल याविषयी? एज्युकेशन विभागाची एक भोंगा शाळा म्हणून आहे, जी ऊसतोड कामगार आहे, वीटभट्टी कामगार आहे, अशांची जी मुलं आहेत या मुलांच्यासाठी भोंगा शाळा आहेत. त्या ठिकाणी शिक्षक जाऊन स्वतः त्या वीटभट्टीवर म्हणा किंवा त्या साखर कारखान्याच्या आजूबाजूला शाळा चालवतात. याचबरोबर काही अंगणवाड्या आमच्या ज्या विभागाच्या आहेत, महिला आणि बालविकास विभागाच्या, म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा योजना ही भारतातली किंवा किंबहुना मी असं म्हणेल जगातली अशी मोठी यंत्रणा आहे की ती 1000 पॉप्युलेशन किंवा 400 लोकांच्या पॉप्युलेशन पर्यंत पोहोचणारी यंत्रणा आहे. त्यामुळे अंगणवाडीची व्यवस्था सुद्धा त्या कारखान्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे, वीटभट्टीच्या परिसरामध्ये आहे. नवीन एक आता योजना राजीव गांधी पाळणाघर योजना नवीन इंट्रोड्यूस झालेली आहे केंद्र शासनाची, जी समाज कल्याण सल्लागार बोर्डच्या ज्या पूर्वीच्या पाळणाघर योजना होत्या त्या त्यामध्ये कव्हर करून आता या राजीव गांधी पाळणाघरामध्ये येतील. त्यामुळे छोटी जी मुलं आहेत आई वडील गेल्यानंतर तर त्यांना या राजीव गांधी पाळणाघर योजनेमध्ये त्याचा लाभ सुद्धा देता येऊ शकेल. नक्कीच. म्हणजे योजना खरंच खूप आहेत, फक्त त्या योजनांचे लाभार्थीपर्यंत त्या योजना पोहोचल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगाने जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे, नाही का? एक फोन आलेला आहे तो पण घेऊया. प्रज्ञा लव्हाळे आपल्याशी बोलतात अमरावतीहून. नमस्कार. हॅलो, मला प्रश्न विचारायचा होता. माझे मामा आणि मम्मी वारलेले आहे. माझ्या मम्मीला कॅन्सर होता आणि माझी मामांची डेथ रेल्वे ऍक्सिडेंट मध्ये झाली. आता ते मुलं म्हणजे एकटे पडले, अनाथ झालेले, तर त्यांच्यासाठी उपाययोजना म्हणजे काही सरकारकडून, गव्हर्नमेंट शासनाकडून कोणत्या योजना उपयोगी येईल शिक्षणासाठी, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी? बरोबर, धन्यवाद. खरंच हा विषयाचा गाभा खूप मोठा आहे, पण आता घड्याळ आपल्याला खुणवायला लागले, त्यामुळे अगदी थोडक्यात काय सांगाल? याचं उत्तर असं मी सांगू शकेल की जर ती मुलं वयाच्या 18 वर्षाच्या आतील असतील तर यांना जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी, कारण मला वाटतं ते अमरावतीच्या आहेत, तर तुम्ही अमरावतीच्या जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधा आणि त्या मुलांना घेऊन जा. म्हणजे ते निरीक्षण गृहाच्या बालकल्याण समितीपुढे त्या बालकांना घेऊन जातील. आईवडील जर डेथ झाले असतील तर दोघांच्या आईवडिलांचं सर्टिफिकेट तुम्ही त्या ठिकाणी प्रोड्यूस करा. त्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था जी काय आहे ती पूर्णपणे बालगृहात होईल. वयाच्या 18 पर्यंत त्यांचं शिक्षण आणि पुनर्वसन करण्याची जबाबदारी त्या बालगृहाची असेल. बरोबर. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बालगृहाच्या माध्यमातून त्याचा फायदा होऊ शकेल. नक्कीच. अगदी जाता जाता मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं की महिला आणि बालकल्याण याविषयी आपण बोलतो आहोत. तुम्ही पुनर्वसनाचं खूप छान काम करत आहात, तर सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? दोघांकडून सुद्धा मला जाणून घ्यायचंय सर. मी सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की शासनाने अत्यंत चांगल्या योजना केलेल्या आहेत, म्हणजे अगदी बारीक बारीक गोष्टींचा विचार करून त्यांनी केलेल्या आहेत.
पण तिथे शासन व्यवस्थेत काम करणारा शेवटी माणूसच आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडून काही चुका होऊ शकतात. तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी जर कधी समाजाने काही चळवळ उभारली, समाजाने जर कधी असे मुलं शासनापर्यंत आणून देण्याचं काम केलं, तर ह्या सगळ्या मुलांचं पुनर्वसन अत्यंत चांगल्या प्रकारे होऊ शकतं. फक्त आपला थोडा वेळ जर कधी त्याच्यासाठी दिला तर हे काम चांगल्या प्रकारे होऊ शकतं. कारण की शासनाची जशी जबाबदारी आहे तशी समाज म्हणून माझी पण जबाबदारी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. खरंय खरंय. हाच मुद्दा घेऊन आपण या जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने छान संकल्प करूया की एक व्यक्ती म्हणून शासनाच्या अनेक योजना आहेत, अनेक समाजसेवी संस्था सुद्धा आहेत, पण त्या संस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण पार पाडायची आणि आजचा हा कुटुंब दिवस खऱ्या अर्थानं साजरा करायचा आहे. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook.com/sakhisayhadri.dd ह्या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayhadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय तुम्ही युट्यूबवर सुद्धा आमच्या सखी सह्याद्रीचे कार्यक्रम पुन्हा प्रसारित पाहू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते. तुम्ही दोघे इथे आलात आणि खूप वेगळ्या मुद्द्यावर छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.